देशात झाला म्हणजे पहिल्यांदा असं झालेलं आहे की नीटची परीक्षा ही पुन्हा एकदा घेण्यात येते. त्या अनुषंगाने बोलायचं होतं की गेले 3-4 दिवस ऐकत होतो की 30 जण अटक झाली राजस्थानमध्ये. वाईट वाटत होतं, पण काल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कळलं की हा प्रकार ओरिजिनेट झाला नाशिकमध्ये. म्हणजे ह्या नोव्हेंबरपासून ह्या नीटच्या परीक्षेपर्यंत आत्तापर्यंत 5 वेळा पेपर लीक ह्या महाराष्ट्रात झालेले आहेत. आज म्हणजे महाराष्ट्राचं बिहार होतंय का काय अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. आणि हे सगळं सुरू कुठं होतं तर ते नाशिकमध्येच होतं. म्हणजे नाशिकचे इतके कांड गेले 3-4 महिन्यात आपण सगळे बघताय. नीट परीक्षेबद्दल सांगायचं तर भारतामध्ये 141 शहरांमध्ये आणि इंडियाच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. 5441 सेंटर या देशात नीटचे एक्झामचे आहेत. 22,70,741 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि ह्या परीक्षेची तयारी हे विद्यार्थी गेले 2-3 वर्ष करत होते. परीक्षा संपली की माणूस रिलॅक्स करतो, गावी जातो, पुस्तकं कुठेतरी फेकून देतो आणि ते झाल्यानंतर आता आपल्याला काल एक सर्क्युलर आलेलं आहे की ही परीक्षा पुन्हा घेण्यात येते. म्हणजे जो इमोशनल स्ट्रेस आपण पोरांना आणि त्यांच्या आई वडिलांना वर टाकतोय तो म्हणजे सांगण्यासारखाच नाहीये की एक म्हणजे 23 लाख ऑलमोस्ट विद्यार्थ्यांचं भवितव्य आपण ह्या नीट पेपरच्या माध्यमातून धोक्यात घातले. तर पहिली मागणी राष्ट्रवादीची ही करतो आम्ही की 2012 नंतर ही सेंट्रलाइज्ड एक्झाम नीटची घेण्यात आली. जर तुम्हाला जमत नसेल तर जसं इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स होतात दर महाराष्ट्राची वेगळी, राजस्थानची वेगळी, जर स्टेटची वेगळी, तशी परत डिसेंट्रलाइज करा आणि नीटची पण एक्झाम महाराष्ट्र लेवलवर आणि दर प्रदेशाच्या लेवलवर करून द्या. हे एक. दुसरं, जी लोक याच्यात सापडतील की अशा प्रकारच्या पेपर लीकमध्ये जे होते त्यांच्यावर ताबडतोब मोका लावण्यात यावा ही मागणी आम्ही करतोय. तिसरं, मुख्यमंत्री साहेबांना एक प्रश्न विचारतोय की 5 महिन्यात 5 वेळा पेपर लीक या महाराष्ट्रात झालंय. सुव्यवस्था काय आहे, न्याय व्यवस्था काय आहे, कायदा काय चालू आहे. काल एका ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी शूटिंग आणि वसई सारख्या ठिकाणी गाडीतनं जात असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीतनं काढून एकाचा खून. अशा प्रकारची न्याय व्यवस्था या महाराष्ट्रात चालली आहे. तर सीएम साहेबांना एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता आणि अशा जर गोष्टी काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या शासनात झाल्या असत्या तर तुम्ही काय मागण्या केल्या असत्या. तुम्ही पहिले मागितलं असतं की होम मिनिस्टरचा राजीनामा. तर याच्यावर तुम्ही स्वतःच जरा विचार करा आणि प्रतिक्रिया आपल्या माध्यमातून आम्हाला कळवा. मी अगदी तुमचा राजीनामा मागत नाही, पण कुठेतरी विचार व्हावा की महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय का याचं आत्मसंकलन तुम्ही स्वतःच करा. नीट बद्दल मला एवढंच बोलायचं होतं. मनीषा भगत ताई ज्या नगरसेविका आहेत 26चा, त्यांचे काही प्रश्न त्यांना मांडायचे आहेत, त्या संदर्भात त्या बोलतील. तुम्हाला नंतर काही प्रश्न विचारायचे असेल आपण विचारू. सभा आहे त्यानुसार म्हणजे मला पाण्याचं आपल्या मुंबईमध्ये माझ्या वॉर्डात मी आता सर्वकडे बघते तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतोय. आणि माझं जसं वॉर्ड आहे मुंब्रा सुरू होतं रेती बंदरपासून तिथपासून पण पूर्ण मुंब्रा तवशामध्येच पाण्याची टंचाई आहे. तर माझं अशी मागणी आणि मी आयुक्तांनाही पत्र पाठवलं आहे आणि महसूल मंत्र्यांनाही ते पत्र पाठवलं आहे की रेती बंदरमध्ये जसं आज बालकुमपासून जसं बघायला गेलं तर आपलं बोर्ड बंदरपासूनच गायमुखपासूनच तर दिव्यापर्यंत जे काय काडी किनारीचा भाग आहे ती जी जागा आहे ती मळीची जागा आहे.
जे गाळसाठी ते झालेलं ती मळीची जागा, तर ते सरकारी जागा आणि ते शासकीय भूखंड असल्याने तिथे त्या गोष्टीचं त्या जागेवर इतके अतिक्रमण झालेले आहेत. म्हणजे आता मुंब्र्याचा बघायला गेलं तर तिथे लग्नाचे हॉल आणि परत तिथे काही हॉटेल्स आणि पत्र्याचे असे शेड त्यांनी उभारले आहेत. तर माझं असं आहे की मी पत्र तिकडचे सहाय्यक आयुक्तांना मुंब्र्याचेही पाठवलेलं आहे की ती कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिथे ते इनलिगल जे काय त्यांनी स्ट्रक्चर उभं केलं आहे ते तोडण्यात यावं. आणि तिथे आयुक्तांना मी अशी मागणी केली आहे की तिथे आहे ना म्हणजे एक टाकी किमान 4 दशलक्ष लिटरची असावी. अशा जर 4 टाक्या किमान 2 तरी टाक्या झाली तर मुंब्रा आणि कौसाची जी पाण्याची टंचाई आहे पाण्याची आणि आपल्या गरीब जनताच्या असं पाण्याचा इतका तिथे हाल आहेत ना. माझ्या इथे जसं 26 नंबरपासून तर 33 नंबरपर्यंत जो डोंगराळ भाग आहे टोटल गरीब वस्ती आहे आणि तिथे पाण्याची इतकी टंचाई आहे की ते पाणी विकत पण घेऊ शकत नाही आहे. आणि आता आम्हाला ते सांगतात ताई इकडे पाणी नाही तिथे पाणी नाही. आम्ही किती टँकर पाठवते, आम्ही स्वखर्चाने त्यांना टँकर वगैरे पाठवते, पण ती पाणी टंचाई कुठेतरी आहे ना भरून निघावी. म्हणून त्यासाठी ना त्या 4 टाक्या जर नसेल तर 2 टाक्या किमान झाल्याच पाहिजे. आणि ते जे मुंब्रा भाग खाडी किनाऱ्याचा भाग आहे तिथे जे अतिक्रमण झाले आणि तिथे बाजूला आमचे नेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी जे चौपाटीचं त्यांनी तिथे केले, पण ती चौपाटी त्या अतिक्रमणमुळे तिथे कुठेतरी त्याचं जरा हे होतंय ना, म्हणजे कुठेतरी चांगलं त्यांनी हे केलं तर ती म्हणजे त्यांनी इतकं अतिक्रमण केलं ना का त्या चौपाटीची शोभाच निघून चालली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे टाके झाले तर जनतेचेही प्रश्न सुटतील आणि शासकीय भूखंडाचा लाभ फक्त लोकांसाठी जनतेसाठी आहे. त्याच्याने तिथे ते पाण्याची टाकी झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. मैडम उस बारे में है ना मैंने वो पत्र भी दिए है. अभी पिछली महासभा हुई जब मैंने पत्र दिए है जितनी लाइन टूटेली है ना अभी जैसा रेती बंदर का जो परिसर है उधर हम लोग ने खुद के खर्चों से उधर किए है. खुद का खर्चा करके है ना वो पाइपलाइन जो जितनी टूटी थी ना तो उससे क्या होता है मालूम, अगर वो भी ध्यान देंगे, अगर आप बोल रहे पूरा मुंब्रा कौसा में वही प्रॉब्लम है बराबर बोल रहे आप, लेकिन अगर वो सच में ध्यान देंगे ना तो मैंने जैसे रेती बंदर में हम लोग ने खुद के पैसे से किया ना तो क्या है पहाड़ के इलाके में जैसा ऊपर पहाड़ के जैसा डोंगर भागामध्ये नहीं जाने वाला मतलब बिना मोटर से पानी जा रहा है करेंगे तो मैडम कैसा है, मैं इसके एक बात बोलता हूँ, 440 करोड़ रुपया लाइन जूनी लाइन चेंज करने के लिए ये बजट में रखा है. तो अभी मैं चाहूंगा कि सब नगर सेवक जो मुंब्रा के हमारे हैं वो फंड का इस्तेमाल करें और नई लाइन अगर कोई फॉल्टी लाइन है तो चेंज करके. उसके अलावा सर मुंब्रा पानी पुरवठा के अंदर जो ढक्कनों को सड़ा हुआ देखा गया है, जो पानी जहाँ पर स्टोर होता है वहाँ पर भी काफ़ी गंदगी पाई गई है. उस पर क्या कहोगे? जब हम लोग गए ना तो वहाँ पे देखा गया था, लेकिन हम लोग ने बोले थे उनको कि ढक्कन चेंज करना है तो हाँ बोले, लेकिन अब तक वो बोलते कि बारिश के पहला कर देंगे. अभी देखते हैं बारिश के पहला नहीं हुए तो हम लोग उसके लिए तो वापस आवाज उठाएंगे ही. समजून घ्या, आज पत्रकार परिषद घेऊन ही का बोलते याच्या संदर्भात, तर महापालिकेमध्ये आमचे 12 नगरसेवक आहेत. आपल्याला आपले मुद्दे मांडायला जशी वेळ मिळाली पाहिजे तशी मिळत नाही. आता हे जे अतिक्रमण त्या ह्याच्या वॉर्डामध्ये ही बोलते त्याच्याबद्दल बोलायला उठलं तर आरडा होऊन तिला बंद करायला लावतात बोलणं. म्हणून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला जागं करायची ही एक संधी. आणि कसं आहे शेवटी आज माझा जन्मच मुंब्र्यात झालाय, मी लहानाची मोठी तिथून झालाय, तर मला आहे ना तिकडच्या जे जनतेचे तिकडच्या लोकांचे जे हाल आहेत ते आपण मी त्यांचे जसं आपण बोलतो ना एक समान सगळ्यांना घेऊन चाललोय, पण त्यांचे हाल आपण तिथे राहतोय म्हणून आम्हाला त्यांचे हाल दिसत आहेत. म्हणून मी बोलते कुठेतरी पाण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा मुंब्र्यात झालाय आणि माझी एकच मागणी आहे का तिथे जर त्या 4 दशलक्ष लिटरच्या जर टाक्या उभारल्या गेल्या तर खूपच छान होईल. मुंब्रा कौशाचा पूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मॅडम, गेल्या वर्षी नदी मुलांनी एक पत्रकार परिषद घेतली होती याच पाण्याच्या प्रश्न आणि 4 टाक्या बसवण्याचं त्यांनी अहवाल पूर्ण सादर केला. 26 नंबरमध्ये पण 33 नंबरमध्ये पण अजूनपर्यंत ते टाके उभारले गेलेले नाहीत आपल्या मुंब्र्यामध्ये. कारण जी पाईपलाईन हायवेवरनं जाणार होती त्याचंही काम अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही. तो प्रश्न मुंब्र्यामध्ये उद्भवतो आहे आज. त्यामध्ये ॲज अ नगर, कारण साहेब पाटलांनी पण महासभेत गेल्या महासभेत एक प्रश्न उचलला होता की एक MLT जितकं पाणी आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही.
त्यासाठी तुम्ही काय करणार? कारण साहेब पठाण असं मी नगरसेवक त्यांनी तो आवाज उचलला होता. आता तेच मी बोला, आम्ही त्याचा पाठपुरावा आता बघा, आम्ही याचे मुद्दे आता यांना सांगितले, जी मागणी आम्हाला पाहिजे ते मागणी केली आम्ही. आता ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही त्या मागेच लागणार आहे, की आम्हाला ती मागणी पूर्ण कारण करायची. असं नको व्हायला की उद्या जर तुम्ही महासभेमध्ये टाकीचा एक प्रस्ताव ठेवला तर नजीब मुल्ला परत म्हणणार की आम्ही हा प्रस्ताव आधीच ठेवला होता आणि आमच्यामुळे हे झालं. हे बघा, प्रस्ताव श्रेय ठेवण्याचा घ्यायचा संबंध नाही. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. चालू आहे. श्रेय कोणीही घ्यावं, पण प्रश्न सुटले पाहिजेत. या पुऱ्या कळवा मुंबऱ्याला माहिती आहे की ज्या सुधारणा झाल्या त्या 2009 नंतर झाल्या आणि आव्हाड साहेब आमदार झाल्यानंतर झाल्या. आता असं बघायला गेली आपल्या मुंब्रा की जो स्थिति है उसमें खाली अपने राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट यही इनके ही नगरसेवक काम कर रहे हैं, बाकी के नगरसेवक सब उंगली दिखा रहे हैं. मैं तो बोलती हूँ ना, आज मैंने खर्चा सब आहे, ठीक आहे. आता एक मॅटर दादा आपल्या माझ्या वाड्यात चाललंय सेफ पटनच्या ह्याच्यावरून, बरोबर आहे. फक्त तो वोट दाखवते है, उंगली दिखा रहा है. वो क्यों उंगली दिखा रहा है? मत दिखाओ ना, तुम काम करो ना लोगों का. हम लोग को लोगों ने चुन के लाए काम करने के लिए. हम लोग काम करणे, मी स्वतःच्या खर्चाने आज लोकांची कामं, आज माझा भाऊ माझ्यासोबत राकेश भगत जो काम करतोय, आज मैं आज आपको बताऊंगी कि ये 50 काम मैंने पूरा किया है खाली 3 महीने में, खुद के खर्चे से. खर्चे से. महानगरपालिकेच्या फायली बनायची वाट न बघता जर कोणी स्वतःच्या पैशाने काम करत असेल तर ती मनीषा भगत आहे, वॉर्ड क्रमांक 26 मध्ये. माधुकाना ठाकूर नावाचे एक नगरसेवक होते 86 साली, कळव्यातले माधुकाना ठाकूर. ते त्यांच्याकडे अशी प्रथा होती, कोणी माणूस गेला तर स्वतःच्या पैशाने खर्च करून काम करायचे. तशी प्रथा हिने चालू केली की स्वतःच्या पैशाने खर्च करते आणि कामं करते. आणि आम्ही तिला सांगतो की असं करू नको, महानगरपालिकेकडनं काम करू नको. पण आता त्यांनी माझ्यावर लोकांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यावरून तर त्यांना मी जे शब्द दिले, जे आम्ही जेव्हा निवडणुकीच्या काळात जे शब्द दिले, तर माझं असं आहे की त्यांचे माझे शब्द दिलेले ते पूर्ण व्हावे. आणि त्यांनी काहीतरी आमच्याकडून आशा ठेवली आहे ना. आज दत्तूवाडी जो माझा परिसर आहे, माझ्या एरियामध्ये प्रभागामध्ये, तिथे ना या 20 वर्षामध्ये कोणीही ढुंकून बघितलं नव्हतं. तर तिथे म्हणजे गटाराचं दादा 20 वर्षापासून काम आहे आणि तिथून लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झालेला. तो मी आहे ना, जसं निवडणुकीचा निकाल लागला दादा 4थ्या दिवशी काम चालू केलं. आणि ती लोक एवढी खुश झाली ना, तिथे पाण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जे होते ना, काही जणांना डोंगर भागात पाईपलाईन नव्हती, ठीक आहे मी करून दिलं ते. पण कसं जी अपेक्षा लोक आपल्याकडून ठेवतायत ना, ती पूर्ण करायचा आपल्याला अधिकार आहे ना. आणि आमचा एकच मागणी आहे महापालिकेकडे. लग्नाचे जे हॉल आहेत त्यांना वरद असतं कोणाचं? आम्ही तरी सांगतोय की तोडा. वरदस्त कोणाचा आहे काय तर तुम्ही अधिकाऱ्यांना जाऊन विचारा की का तोडत. मोठ्या प्रमाणात तिथे अनधिकृत लग्नाचे हॉल तयार झालेले आहेत, ती तोडा ही आपली मागणी आहे आणि आपल्या माध्यमातून प्रशासनाला कळवायचा आमचा प्रयत्न आहे. स्वतः आव्हाड साहेबांनीच सांगितलंय, त्याच्यानी आपण ही मागणी केलेली आहे ते हॉल तोडायचे. एका राजकीय विषयाकडे आपण सगळ्यांचं मी लक्ष नेतो. साहेबांनी मनस्पंदन साहेबांनी त्या ठिकाणी नीट या विषयावरती बोललेलेच आहेत. यासोबतच आमच्या भगिनी मंचताई यांनी आपल्या मुंबऱ्या या भागातल्या असल्या त्यांच्या स्थानिक प्रश्नातून बोललेले आहेत. एक राजकीय विषय फार महत्त्वाचा आहे आपल्या समोर पत्रकार मित्रांनो येण्यासाठी. ते म्हणजे काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची सिल्व्हरवरती भेट घेतली. आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं की मी ही भेट जी आहे ती साहेबांची कधीपासून म्हणजे बऱ्याच वेळापासून मागितली होती, की त्यांचा वेळ मागितला होता की साहेबांची प्रकृती ठीक नव्हती, मग त्यांना मला भेटायचं होतं. साहेबांची प्रकृतीची मला चिंता होती करून. परंतु ज्या वेळेला साहेब रुबी हॉस्पिटलला होते, ज्या वेळेला साहेब बीच कँडी हॉस्पिटलला 2 वेळा होते, त्यावेळेला सुनील तटकरेंना कधीच वाटलं नाही की हॉस्पिटलमध्ये जाऊन मी साहेबांच्या प्रकृतीची मी त्या ठिकाणी चौकशी करा. वास्तविकता अशी आहे की आमदार रोहितदादा पवार यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुर्घटनेमध्ये झालेल्या हत्येमध्ये निधनानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून VSR कंपनीवरती कुठेतरी त्या ठिकाणी दोषारोप ठेवलं होतं. VSR कंपनीचा याच्यामध्ये हात आहे असं समजल्यावरती त्या VSR कंपनीचा संबंध हा प्रफुल्ल पटेल यांच्याशी थेट संबंधित होता. आणि प्रफुल्ल पटेल या VSR कंपनीशी संबंधित असल्यामुळे कुठेतरी त्यांचं नाव या कार्यकारिणीच्या सूचीमधनं वगळण्यात आलंय अशा प्रकारच्या त्या ठिकाणी शंका जनसामान्यांच्या मनामध्ये व्यक्त होत आहेत. त्याचबरोबर सुनील तटकरे यांचं अशोक खरात सोबत असलेलं त्यांचं रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून कनेक्शन हे देखील आता समाजासमोर उघड झालेलं आहे. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे जे प्रतिमा आहे ही प्रतिमा कुठे समाजामध्ये मलिन झालेली आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमधनं नॅशनल कार्यकारिणीमधनं या दोघांचं नाव वगळण्यात आलं असं आता जनसामान्य लोकांच्या मध्ये चर्चा आहे. असं त्या ठिकाणचं मत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी व्यक्त करतो.